हॅलो. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझा डिलिव्हरीचा अनुभव काय होता. भयानक स्टोरी होती. माझ्या आमच्या दोघांच्या पण जीवाला धोका होता. पण आता माझं गोंडस बाळ हे माझ्या पदरात आलेला आहे. जो त्रास मी सहन केला आहे, डॉक्टरच्या कुठल्या गोष्टी आपण ऐकल्या नाही पाहिजे, कुठली चूक डॉक्टरांची झाली किंवा माझ्या काही चुका होता, सगळं डिलिव्हरीचा अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. डिलिव्हरी नॉर्मल पण झाली आणि सीझर पण झाला आहे. एका डिलिव्हरीमध्ये मी दोन्ही पण अनुभव घेतला आहे. मी असं का म्हणते तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणारच आहे. भयंकर माझा कठीण अनुभव होता. तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जो त्रास मला झाला तो त्रास तुम्हाला होऊ नये. एकाला जरी हेल्प झाली ह्या व्हिडिओमुळे तर मला सार्थ होईल ह्या व्हिडिओचं बनवण्याचं मागचं. खरं तर मला खूप दिवसापासून बनवायचं आहे, पण वेळ म्हणा किंवा मी आता खूप जास्त यूट्यूबवर ॲक्टिव्ह पण नाही आहे, त्याच्यामुळे काय बनवून झालाच नाही आणि बाळ असल्यामुळे अजिबात मला वेळ मिळत नाही. पण आज म्हटलं चला बनवत. आणि कारण की मला खूप सारे कमेंट्स पण माझ्या जुन्या व्हिडिओवरती येतात की तुमची डिलिव्हरी नॉर्मल झाली की सीझर झाला आहे. तर मी त्यांना एक सांगेल, माझी नॉर्मल पण डिलिव्हरी झाली आणि सीझर पण झालेला आहे. तर जास्त वेळ नाही घेत आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर बघा, माझं 9 महिने पूर्ण व्हायला मला काही दिवस बाकी होते. हेच कारण होतं मला व्हिडिओ बनवायला टाईम भेटत नाही. 9 महिने पूर्ण व्हायला मला थोडेसे दिवस बाकी होते. लास्ट चेकअप जे होतं ना डॉक्टरांचं, ते चेकअपसाठी मी व्हिडिओ पण इथे मी टाकते तुम्हाला. जे लास्ट चेकअप होतं त्यासाठी डॉक्टरांकडे मी गेले होते. 9 मंथचं जे शेवटचं माझं चेकअप होतं आणि त्यानंतर कधी ॲडमिट होणार काय हे मला कळणार होतं. पण हे मला माहीत नव्हतं. हे मला नंतर समजलं की त्या चेकअपमध्ये असं कळणार आहे. तर डॉक्टरांनी जेव्हा चेकअप केलं तेव्हा इंटरनल चेकअप करतात डॉक्टर. आपलं लास्ट जे चेकअप असतं इंटरनल चेकअप असतं, ज्यामध्ये कळतं की बाळ आपलं आता कुठपर्यंत आलं आहे, त्याची पोझिशन डिलिव्हरीसाठी आहे का प्रॉपर, हे सगळं बघितलं जातं. आणि त्यानंतर चेकअप झालं. बाळाची पोझिशन अजून थोडं बाळ वरती होतं, अजून पण त्या पोझिशनला बाळ डाऊन झालेलं नव्हतं. तरी पण डॉक्टरने मला सांगितले की तुझी पहिली ॲक्टोपिक प्रेग्नेन्सी ऑपरेशन असल्यामुळे तुला इथे अगोदर ॲडमिट व्हावं लागेल. कुठली पण रिस्क तुम्ही विद्या घेऊ नका, त्यांचं असं म्हणणं होतं. आणि मला डॉक्टरांच्या प्रत्येक गोष्टी ऐकायचं होतं, कारण की माझ्या अगोदरच्या बऱ्याचशा हिस्ट्री आहेत मेडिकलच्या, त्यामुळे मला डॉक्टरांची प्रत्येक गोष्ट ऐकणं हे भाग होतं. आमचे असेच व्हिडिओ बनणं चालू असतात, त्यामुळे मला व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करता आला नाही. तर ते चेकअप वगैरे झालं. डॉक्टरने सांगितलं ॲडमिट व्हावं लागेल म्हणून. तर 9 महिने पण माझे पूर्ण झाले नव्हते आणि त्यामध्ये मी ॲडमिट झाले. कारण कुठली रिस्क घ्यायची. जे माझं पहिलं ॲक्टोपिक प्रेग्नेन्सीचं ऑपरेशन होतं ना, त्याचं असं होतं की जे पहिलं आपलं कुठलंही ऑपरेशन असू द्या, मोठं ऑपरेशन जर असेल ना, त्याचे टाके खुलण्याचे चान्सेस असतात. म्हणून डॉक्टरांनी मला अगोदर ॲडमिट व्हायला सांगितलं होतं आणि ते ॲडमिट वगैरे झाले. माझे 2-2.5 दिवस असेच हॉस्पिटलमध्ये गेले. आम्ही ना रात्रीच्या वेळेस ॲडमिट झालो होतो. मी अगदी बॅग वगैरे सगळी पॅकिंग करून ठेवली होती अगोदरच, कारण की माहिती होतं म्हणजे आपल्याला कधी पण ॲडमिट व्हावं लागेल, कधी पण दुखायला लागलं तर आपल्याला जावं लागेल वगैरे. माझी आई आणि आजी पण आलेल्या होत्या. मग ॲडमिट करावं लागलं. अगदी सडनली असं माहीत झालं की ॲडमिट व्हायचं आहे म्हणून, कारण की मी नॉर्मलसाठीच ट्राय करत होते. तर नंतर मग ॲडमिट वगैरे झालो आणि मग नंतर डॉक्टरांनी 2-2.5 दिवस असेच गेले. मला काही अजिबात पेन होत नव्हतं. मध्ये फक्त डॉक्टर इंटरनल चेकअप, भयंकर प्रचंड त्रास मला इंटरनल चेकअपसाठी होत होता. तो मी सहन केला, कारण की मला फक्त माझ्या बाळाला बघायचं होतं. मी माझ्या माइंडला पूर्ण प्रिपेअर केलं होतं की माझी नॉर्मल डिलिव्हरीच मला करायची आहे आणि नॉर्मलच माझी डिलिव्हरी होणार. डॉक्टरांचंही म्हणणं होतं की तुझी नॉर्मल डिलिव्हरी होणार, कारण की माझी हाईट आणि हाईट वगैरेनुसार आणि जे माझं प्रेग्नेन्सीचं रुटीन जे होतं ते छान होतं. जसं की मी एक्सरसाइज वगैरे करते, मी सगळं काही करते. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत मी घरकाम वगैरे सगळं केलेलं आहे. माझ्या घरातली सगळी कामं मी एकटीने करत होती. त्याच्यामुळे मी कुठलाही आराम वगैरे नाही केला प्रेग्नेन्सीमध्ये. तर ते सगळं झालं. 95% डॉक्टरांनी सांगितलं की नॉर्मल डिलिव्हरी होणार, पण शेवटी वेगळंच काहीतरी घडलं. ठीक आहे, 2-2.5 दिवस माझ्या हॉस्पिटलमध्ये असेच गेले. सलाईन लावून ना बेकार माझे हात सुजलेले होते. त्या डिलिव्हरीच्या त्रासापेक्षा ना मला तो त्रास आठवते अजून, की सलाईन लावली माझे दोन्ही हातांना. माझ्या सलाईनचे ते IV होते ना ते होते. दोन्ही हात माझे प्रचंड सुजलेले होते. त्याचा भयंकर मला त्रास झाला होता. मला मग डॉक्टरांनी जेव्हा मला पेनचं इंजेक्शन दिलं, तेव्हा पण मला कळा ज्या असतात, जी स्ट्रॉंग जी कळ असते ती काय आली नाही. आणि अगदी नॉर्मल कळा येत होते ना. डॉक्टर म्हणजे की ठीक आहे, येईल म्हणून. आणि त्यानंतर मग एकदा जोरात कळ आली आणि वॉटर लीक झालं माझं. त्याच्या अगोदरही डॉक्टरांनी मला 2 वेळा ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले. नॉर्मल डिलिव्हरीसाठी ट्राय केलं. बस विद्या, आता बाळ येणारच आहे असं म्हणून डॉक्टर लोक मला इन्करेज करत होते. आणि
त्यानंतर मग मला असं वाटतं की हा बाळ आला आता तर मी स्वतः पण खूप जास्त ट्राय करते कळ देण्याला की नाही म्हणजे. आणि हो काही काही पेशंट असे असतात ना की हे करतात, डॉक्टरांना लात वगैरे मारतात, पण मी असं काहीच नव्हतं केलं. माझी डॉक्टर अशी म्हणली की ही पहिली पेशंट आहे जेव्हा इंटरनल चेकअपसाठी ते येत होत्या की हसते म्हणजे रडत वगैरे नाही आहे, कारण की प्रचंड त्रास असतो याचा. काय झालं, इंटरनल चेकअप जेव्हा करतात ना तेव्हा प्रचंड त्रास असतो. तर मी हसत होते. हां थोडासा त्रास होत होता, फक्त एकच गोष्ट होते की बाळाला बघायचं म्हणून ते हसण्यावारी मी घेऊन जात होते. त्रास सगळ्यांनाच होतो. तर 2 वेळा ट्राय केलं आणि मेन म्हणजे माझे मिस्टर माझ्यासोबत डिलिव्हरी ऑपरेशन थिएटरमध्ये ते माझ्यासोबत होते आणि त्यांनी माझा एक हात पकडलेला. सिस्टर होत्या, डॉक्टर होते, 2-3 डॉक्टर होते वगैरे वगैरे, आणि सिस्टर मावशी वगैरे पण होत्या. तर त्यानंतर मग असं झालं की अरे नॉर्मल डिलिव्हरी होतच नाही आहे. आणि जेव्हा मी कळा देत होते ना, डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की पेशंट आपल्याला पूर्णपणे सपोर्ट करत आहे, पण ते बाळच बाहेर येत नाही, कारण की बाळाचा काहीतरी प्रॉब्लेम होता. बाळाचं जे हेड जे होतं ना ते त्याचं मोठं होतं आणि तो अडकलेला, म्हणून तो बाहेर येत नव्हता. जर मी कितीही प्रयत्न केले असते ना तरी पण बाळ बाहेर आलंच नसतं. बाळ आतमध्ये गुदमरलं असतं, बाळाच्या जीवाला धोका होता आणि त्याचबरोबर माझ्या पण जीवाला धोका होता. जर 2-3 टाईम आमचं नॉर्मल डिलिव्हरीसाठी ट्राय करून झालं होतं डॉक्टरांचं ऑलरेडी. ते डॉक्टर BHMS होत्या आणि छान होत्या त्यांची माझ्याकडे, त्यांच्यामुळं मला प्रेग्नन्सी कन्सिव्ह लवकर झाली. त्यांनी योग्य माझी ट्रीटमेंट वगैरे केली. त्या डॉक्टरांना मी दोष वगैरे असं देणार नाही, डॉक्टर छान होत्या. म्हणजे अजून पण मी त्यांच्याकडे जाते. छान डॉक्टर आहेत, बोलायला वगैरे पण छान आहेत त्या. पण कुठेतरी असं वाटतं की डिलिव्हरीच्या वेळेस थोडंसं काहीतरी चुकलं असं वाटायला लागलं. नंतर दुसरे डॉक्टर आले, जेव्हा ते नॉर्मलसाठी ट्राय करत होते ना, त्यांनी एकदा चेकअप केलं. जे MBBS डॉक्टर होते ते, त्यांनी चेकअप केलं आणि त्यानंतर मग ते म्हणे की ठीक आहे थोड्या वेळात डिलिव्हरी होऊन जाईल. ते पण एकदा असं बोलले, थोड्या वेळात डिलिव्हरी होऊन जाईल, म्हणून ते डॉक्टर तिथून निघून गेले. आणि मग दुसरे ह्या माझ्या डॉक्टरांनी ट्राय केलं ना नॉर्मल डिलिव्हरीसाठी. खूप खूप काळ ते बस विद्या बाळ आलंच. माझे मिस्टर मला हे करत होते, बस एक कळ दे, आणि दुसरे डॉक्टर सिस्टर बस एक कळ दे असं म्हणत होते. आणि तसं काही बाळ माझं आलंच नाही. बाळ माझं बाहेर आतमध्ये गुदमरत होतं. हे डॉक्टरांना पण लवकर नाही कळलं मे बी. आणि माझाही जीव म्हणजे मला प्रचंड भयंकर त्रास झाला होता. आता मी 1.5 वर्षानंतर हा व्हिडिओ बनवते म्हणून मला थोडं आठवते ते, पण ते त्यानंतर मग ठीक आहे नॉर्मल डिलिव्हरी काही झालीच नाही. मग दुसरे ते जे डॉक्टर गेले होते ते डॉक्टर आले आणि त्यांनी पुन्हा एकदा चेकअप केलं की नंतर बघितलं, वरतूनच त्यांना कळलं की अरे बाळ म्हणजे बाळ अडकलेलं आहे, बाळाचं डोकं हे मोठं आहे, त्याच्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी काही होऊ शकत नाही. 20% चान्स आहेत, पण जर तुम्ही अजून थांबलात तर बाळाच्या जीवाला धोका आहे. आम्ही कुठे थांबलो होतो, आम्ही नव्हतो थांबलो ना, आम्ही त्या डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो. तुम्ही डिलिव्हरी करत होते डॉक्टर लोक. आणि मग तुम्हाला ते लवकर त्या गोष्टी कळायला पाहिजे ना. जर असं अगोदरच मला माहिती असतं की अशा पण गोष्टी होतात तर मी अगोदर काय ॲडमिट झाले असते, की मग डॉक्टरांनी एवढं ट्रायच नसतं करायला पाहिजे. 2-3 वेळा मला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जायचे आणि नंतर पुन्हा बाहेर आणायचे, असंच सगळं चालू होतं. एक तर आपल्याला त्या काळात चालता येत नाही, काही होत नाही. 2-2.5 दिवस जे होते मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट वगैरे अशीच होते ना, तर तेव्हा मी चालायची वगैरे सगळं करायची की चल डॉक्टर मला चालायला सांगायचे की चल म्हणजे चालल्याने कळा वगैरे येतात असं म्हणतात, तर मी चालायची वगैरे. हां तर तेव्हा पण मला काही कळालं नाही. पेनचे इंजेक्शन इव्हन देत होते तेव्हा पण मला काही कळा आल्या नाही. अगदी नॉर्मल कळा येत होते ना तेव्हाच मला आतमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाण्यात येत होतं. तर मग ते डॉक्टरांनी असं सांगितलं की नाही कळा म्हणजे बाळ आतमध्ये गुदमरतंय आणि पेशंटला पण खतरा आहे, म्हणून दोघांच्या जीवाला धोका आहे, तुम्हाला हे करावं लागेल, सेक्शन करावं लागेल. 20% चान्स आहेत, पण अजून तुम्ही थांबला तर धोका हा जास्त वाढेल, म्हणून दोघांच्या पण जीवाला धोका आहे म्हणून. तर अगदी काही सेकंद न दवडता माझ्या मिस्टरांनी लगेच होकार दिला त्यांना. म्हणजे जर असे काही इश्यू असेल ना तर मला असं वाटतं की आपण लगेच डॉक्टरांना हो म्हणायला पाहिजे, कारण की आपल्यापेक्षा हुशार ते आहेत, ते डॉक्टर आहेत, त्यांनी डिग्री घेतली आहे. मला असं वाटतं आपण कुठेही टाईम न घालवता अशा वेळेस पटापट निर्णय घेतले पाहिजेत. पटापट निर्णय घेतले पाहिजेत. तर मिस्टरांनी पटपट सही केली. मी जेव्हा ऐकलं ना की माझं ऑपरेशन होणार आहे, माझे सेक्शन होणार आहे, तेव्हा मी प्रचंड रडले, प्रचंड. मला अजूनही त्या गोष्टीचं दुःख होतं आहे. म्हणजे ठीक आहे माझं बाळ बाहेर आलं, ती गोष्ट सुखदच आहे, छान आहे, पॉझिटिव्ह आहे, पण मग मी तो त्रास का सहन केला असता ना,
की माझी जर नॉर्मलच डिलिव्हरी होणार होती, मी अगदी 9 महिने प्रेग्नन्सी राहण्याच्या अगोदरपासून अगदी हेल्दी लाईफ जगत होते. 9 महिने पण मी पूर्ण कसरत केली, घरचे काम म्हणा, एक्सरसाइज म्हणा, सगळं मी केलं. पण शेवटी माझं सिझेरियनच झालं. मला खूप दुःख होत होतं. मला अजूनही रडायला येत होतं. माझे मिस्टर रडत होते, आई वगैरे रडत होत्या, की जीवाला पण धोका आहे, सिझेरिंग करायचं आहे, कसं होईल, काय होईल. आणि कळा देताना मला प्रचंड त्रास होत होता. मी खूप सोचलं, नॉर्मल डिलिव्हरीचं पण मी 3-4 टाईम सोचलं ते. तो त्रास सहन मी केला. मग आता सिझेरियन व्हायचं तर मी काय एवढे दिवस हॉस्पिटलमध्ये घातले. कारण की हॉस्पिटलमध्ये ना त्या सुया टोचूनच मला मला त्याची भीती वाटते. पण ह्यावेळेस मी घाबरत नव्हते. का तर बाळ बाहेर आलं, मला फक्त त्याचा चेहरा बघायचा होता. मी तर सिग्नेचर पण नव्हती केली. मिस्टरांनाच म्हटलं होतं की तुम्ही सिग्नेचर करा. माझ्यात तेवढी ताकद पण नव्हती राहिली पेन पकडायची आणि सिग्नेचर करायची. की मला ठीक आहे तुम्हीच करा. त्यांनी मला विचारलं काय करायचं, तर म्हटलं बाळाला त्रास होत असेल तर मग याला आपण लवकर होकार देऊयात. सगळ्यांचं होच म्हणणं होतं की त्रास होतोय पेशंटला तर मग आपण सिझरच करून टाकूयात. मग सिझर झालं. इव्हन माझी डॉक्टरसुद्धा नाराज झाली की आपल्याला नॉर्मल डिलिव्हरी करायची होती आणि सिझर झालं. एक तेही ठीक आहे, कारण की आपल्या बाळासाठी तो योग्य निर्णय आहे. जर सिझर नसतं केलं तर बाळाला धोका होऊ शकतो, आपल्याला पण धोका होऊ शकतो. म्हणून सिझरला जर डॉक्टर तुम्हाला म्हणत असतील तर आपण पटकन होकार दिला पाहिजे. फक्त एवढंच वाईट वाटतं की जर अगोदरच समजलं असतं तर मी का नॉर्मल डिलिव्हरीसाठी एवढी स्वतःची जीव हाल परेशानी सहन केली असते. ते सलाईन वगैरे हे ते कळा देण्याचा त्रास. डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये गेले असते, ॲडमिट झाले असते आणि काही तासांमध्ये माझं सिझर झालं असतं. असं झालं असतं ना, म्हणून मला जास्त दुःख वाटतं सिझरचं. बस काही नाही, पण बाळ सुखरूप बाहेर आलं. तुम्हाला एक मी सांगेल की म्हणजे असतं ना, स्वतःचं माइंड प्रिपेअर करा. सिझरसाठी नॉर्मल डिलिव्हरीसाठी दोन्हीसाठीही ट्राय करा. नॉर्मलसाठी आपण कितीही, शेवटी माझी डॉक्टरसुद्धा नाराज झाली की मला हिचं म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी करायची होती आणि हिचं सिझर झालं. की असं ना, बाळ झाल्यानंतर पण डॉक्टरांचं असं होतं की हां बाळ झालं पण अरे यार सिझरच झालं, असं माझ्या डॉक्टरांचं होतं. म्हणजे मूड त्यांचा पण ऑफ झाला होता की माझं सिझर झालं म्हणून. कारण की त्यांना माझी डिलिव्हरी नॉर्मल करायची होती. मी त्यांचं रेग्युलर चेकअप जे असतात 9 मंथचे पूर्ण चेकअप मी अगदी टाईम टू टाईम घेतली होती. माझा डाएट खूप चांगला होता, सगळं काही माझं खूप काही ठीक होतं. पण शेवटी ठीक आहे, पण बाळ माझं सुखरूप बाहेर आलेलं आहे. आणि पण जो मधला पिरियड जे मध्ये माझे मिस्टर माझ्यासोबत होते, त्यांनी ज्या कळा माझ्या बघितल्या ना, अक्षरशः त्यांच्या पण डोळ्यात पाणी होतं. पण ते लपवत होते कुठेतरी. आई आणि आजी पण बाहेर आई माझी थोडी हळवी आहे, पण माझी आजी खूप स्ट्रॉंग आहे. तिला मिस्टरांना सांभाळायचं होतं माझ्या, कारण की तेही रडत होते. ती की नाही होत असतं असे त्रास, स्ट्रॉंग राहा, रडू नका. तुम्ही रडलात तर कसं होणार. कारण की ही सिटी आमच्यासाठी नवीन आहे. इथे आमच्या कोणी ओळखीचं नाही आहे जास्त. मी, मिस्टर, आजी आणि माझी आई, बस एवढेच आम्ही तिघंजणं होतो. त्यामुळे जर जास्त काही झालं तर कुठेही जाता येणार नाही आपल्याला, कुठे काही करता येणार नाही, याचं पण एक टेन्शन होतं. म्हणून मिस्टरांना खंबीर साथ त्यांना आजीला द्यायची होती. त्यांनी डोळ्यात खूप पाणी हे केलं. त्यांनी माझा पूर्ण त्रास बघितला डिलिव्हरीचा. कारण ते माझ्यासोबत बस विद्या, बाळ आलंच आता आपलं बाहेर, बस विद्या थोडीशी एक कळ दे, आता झालं बाळ आलंच. सगळे डॉक्टर, नर्स, मिस्टर असे सगळे असे मला हे करत होते. पण नाही, शेवटी बाळ आलंच नाही माझं बाहेर. नंतर सी सेक्शन करून माझं बाळ बाहेर आलं. पण एका कोपऱ्यात जाऊन मिस्टर कुठेतरी रडत होते बेडवरती बसून. ते नंतर मला आईने सांगितलं आणि त्यांनी मला खूप माझ्या पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये म्हणा किंवा कशामध्ये म्हणा खूप साथ दिलेली आहे. त्या गोष्टी मी कधीच नाही विसरणार. आणि कुठली स्त्री तिच्या प्रेग्नन्सीच्या काळात तिच्यासोबत कोण असतं, तिच्यासोबत असतं ना काय काय गोष्टी घडतात, ती काय त्रास सहन करते, सोबत कोण कसं वागलं, ती अगदी आयुष्यभर लक्षात ठेवत असते. तर ह्या गोष्टीचे उपकार माझ्या मिस्टरांचे मी कधीच नाही विसरणार. माझ्या आईवडिलांचे उपकार तर आपल्या अगोदरपासूनच असतात म्हणा, त्याचे काही हे नाही. पण त्यांनी मला खूप सपोर्ट केला. त्यांनी मला खूप स्ट्रॉंग केलं, म्हणून मला त्रास जरा कमी झाला. पण सिझरमुळे मी थोडं हे झाले. पण ठीक आहे, बाळ सुखरूप बाहेर आलं. बाळाला जास्त त्रास नाही झाला. बाळाचं माझं ना हे डोकं पूर्ण बाळाचं सुजलेलं होतं. नंतर बाहेर आल्यानंतर कळलं. मग तेव्हा पण मला वाईट वाटलं. जर डॉक्टरना आधीच कळलं असतं की बाळ अडकलेलं आहे वगैरे म्हणून, तरी माझी आजी म्हणायची की पोट असं एका साईडलाच का आहे, डॉक्टर म्हणायचे की नाही असंच असतं. आजी म्हणायची की आम्ही तर एवढं म्हणजे बघितलेलं आहे, असं नाही बघितलं आजपर्यंत कुणाचं. हिचं कसं असं पोट एकाच वाकडं आहे, एका साईडला आहे. मे बी मी तुम्हाला सजेस्ट करेल जिथं
सोनोग्राफी वगैरे होतात, मोठं हॉस्पिटल आहे तिथेच जा. पण असं म्हणणं, हे पण म्हणणं माझं बरोबर नाही. मला असं कुठेतरी वाटतं MD डॉक्टर वगैरे पाहिजेत, MBBS डॉक्टर वगैरे पाहिजेत, पण अनुभव पण खूप महत्त्वाचा आहे असं मलाही वाटतं. डॉक्टर माझ्या अनुभवी होत्या, डॉक्टरांनी छान माझी डिलिव्हरी केली, छान माझ्याशी त्या बोलायच्या, अजिबात मला ओरडल्या वगैरे नाही किंवा काहीच नाही. कारण मी त्यांना पूर्णपणे 100% मी त्यांना सपोर्ट करत होते. माझ्या मिस्टरांनाही सांगितलं डॉक्टरांनी, आईलाही सांगितलं की पेशंट खूप आम्हाला सपोर्ट करत आहे, अजिबात त्रास देत नाही किंवा काही अशी लाता वगैरे मारत नाही, रडत वगैरे. मी रडत होते, मग कुठेतरी मी रडू आतमध्ये दावत. मला एकच माइंडमध्ये होतं की मला माझं बाळ बघायचे, मला माझं बाळ बघायचे, हेच होतं फक्त माझ्या माइंडमध्ये. आणि म्हणून कुठेतरी त्रास कमी झाला. जर माइंडला प्रिपेअर केलं असतं ना माझ्या की नाही ठीक आहे ना, सर्जरी तर सर्जरी, पण मला याचं दुःख काय होत होतं, सर्जरी मला काय होतं, माझे पहिलं ॲक्टोपिक प्रेग्नन्सीचं ऑपरेशन होतं. त्याचा व्हिडिओ मी शेअर केला आहे. ते पण माझं मोठं C-सेक्शन सारखंच ऑपरेशन आहे. त्याच्यामुळे मला C-सेक्शन नको होतं, बाकी काही नाही. त्यासाठी मी खूप मेहनत केली होती. पण ठीक आहे, बाळ सुखरूप आलं, सगळं काही छान झालं. पण जेव्हा तुम्ही बाळाचा असतं ना आवाज ऐकाल ना, तुम्ही बाळाच्या रडण्याचा, तुम्ही ना सगळं विसरून जाता. मी बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकला, मी सगळं विसरून गेले. आणि मग मला ना डॉक्टर काय बडबड करतायत, काय बोलतायत हे सगळं कळत होतं, पण खाली काय झाले ना त्याच्या मला वेदना जाणवत नव्हत्या. कारण की अनेस्थेशिया दिलेला असतो, भुलीचं इंजेक्शन आपल्याला दिलेलं असतं ना, त्याच्यामुळे त्या गोष्टी आपल्याला कळत नाहीत. पण जशी आपली भूल उतरत जाते ना, तसा भयंकर त्रास आपल्याला व्हायला लागत असतो. त्यानंतर आपल्याला अगोदर त्रास होत नाही, पण नंतर आपल्याला भयंकर त्रास होतो. अगदी 6 महिन्यापर्यंत तो त्रास आपल्याला असतो. तर मी नॉर्मल डिलिव्हरीचा पण अनुभव घेतला आहे, C-सेक्शनचा पण अनुभव घेतला आहे. आज एका डिलिव्हरीमध्ये मी 2-2 अनुभव घेतले आहेत. असं मी तुम्हाला सांगेल. फक्त माइंडला प्रिपेअर करा. आणि हो, एक गोष्ट सांगायची राहून गेली महत्त्वाची, कुठल्याही दुःखात असाल, सुखात असाल, काही असाल ना, तर स्वामींचं नाव घ्या, बरेचसे दुःख कमी होतात. मी अंधश्रद्धा काही पसरवते, पण स्वामींच्या त्या मंत्रामध्ये जी ताकद आहे ना, त्याने मला खूप पॉझिटिव्ह एनर्जी दिली. आणि म्हणून मी खूप लवकर म्हणा किंवा मला भारी वाटलं त्या जेव्हा मला रडायला यायचं, जेव्हा मला एकटं वाटायचं, जेव्हा मला प्रचंड त्रास व्हायचा किंवा मी आनंदात पण असायची ना की माझं बाळ येणार वगैरे, तेव्हा मी स्वामींचा जप करायचे, मला भारी वाटायचं. श्री स्वामी समर्थ असं मी हे करायचे. आणि अगोदर पण मी खूप काही केलं होतं पॉझिटिव्ह राहण्यासाठी स्वामींच्याबद्दल असतं ना, ते मी कधीतरी शेअर करेल. पण हा डिलिव्हरीचा व्हिडिओ आहे म्हणून मी डिलिव्हरीचाच एक्सपिरियन्स तुमच्या इथं शेअर करते. पण पॉझिटिव्ह, तुम्ही एकटा असाल, तुम्हाला त्रास होत असेल, तुम्हाला एन्झायटी होत असेल, प्रेग्नन्सीमध्ये प्रचंड चिडचिड वगैरे असेल, तर स्वामींचा जप तुम्ही नक्कीच करा. मी केला होता, मी अजूनही करत असते. बऱ्याच काही गोष्टी मी अशा केल्या होत्या. ठीक आहे, हा पार्ट वेगळा राहिला. पण मी एक गोष्ट तुम्हाला एक स्ट्रॉंग राहण्यासाठी सांगते, माइंडला प्रिपेअर करून जा. नॉर्मल डिलिव्हरी हो किंवा सीझर हो, अजिबात आपल्याला त्रास होऊ द्यायचं नाही आहे. बाळाचा आवाज ऐकला की आपण सगळा त्रास विसरून जातो. बाळाचा आवाज मी ऐकला, सगळं विसरून गेले. डॉक्टर काय बोलते ते देखील मला कळत होतं. ते त्यांची काहीतरी बडबड करते. नंतर मिस्टर आले, त्यांनी मला डॉक्टरांनी सांगितलं की नाही, मला आठवत नाही ती गोष्ट आता, पण मिस्टरांनी मला सांगितलं की विद्या, आपण आई बाबा झालो. बापरे, तेव्हा मला म्हणजे मी आवाज तर ऐक, पण मी माझ्या धुंदीत होते कुठल्या तरी. मला खूप भारी वाटलं. त्यांनी माझा हात पकडला आणि सगळे माझे दोन्ही पण हात सुजलेले होते सलाईनने. विद्या, आपण आई बाबा झालो, आपलं बाळ खूप बाहेर आलं. मला ना खूप भारी वाटलं तेव्हा. आणि मला माहीत नव्हतं काय झालं. त्यांनी नंतर सांगितलं की आपल्याला मुलगा झाला म्हणून. मग जास्त ना की हां चला आपल्याला मुलगा, म्हणजे असं नाही मुलगा मुलगी आमचं काय पाहिजे असं नव्हतं, मुलगा की मुलगी. मिस्टरांचं असं होतं की मुलगी होईल आणि माझं असं होतं की मुलगा होणार म्हणून. पण दोघांचं असं होतं की काहीही होऊ दे बाबा, पण सुखरूप येऊ दे. तर माझं हे गोड बाळ सुखरूप आलेलं आहे आणि आता ते 1.5 वर्षाचं झालेलं आहे. आणि आता आम्ही हा व्हिडिओ बनवतो. कोणाला तरी छोटीशी काय हेल्प पण ह्या व्हिडिओ जरी झाली तर झाली. तर माझं असं होतं की मी खूप लवकर ॲडमिट झाले. डॉक्टरांनी मला जसं सांगितलं तसं मी ऐकलं. तर डॉक्टरांना खरंच विचारलं की खरंच ॲडमिट होण्याची गरज आहे का एवढं लवकर. जर C-सेक्शन करायचं असेल तर 1 दिवस ॲडमिट होणार, C-सेक्शन होणार आणि झालं ना आपलं सगळं काही लवकरात लवकर होतं. कारण की हॉस्पिटलमध्ये राहून त्या सुया टोचून ना, सलाईन वगैरे ज्या IV वगैरे लावून खूप परेशानी होते. डिलिव्हरीचा त्रास वेगळाच राहतो. त्या इथे नसा एकतर भेटत नाही. ते टोचून आपली ऑलरेडी हालत खराब झालेली असते.
आणि त्यात पण त्या कळा देण्याचा त्रास तो वेगळा असतो. मग मला असं डॉक्टरांना कन्फर्म विचारून घ्या, खरंच अगोदर ॲडमिट होणं गरजेचं आहे का. एक दिवस अगोदर ठीक आहे, पण माझे 2-3 दिवस असे उगाचच वेस्ट गेले हॉस्पिटलमध्ये. मला असं वाटतं जवळपास 8-10 दिवस मी हॉस्पिटलमध्ये होते. 7-8 दिवस तरी कसे मी हॉस्पिटलमध्ये होते. आईची परेशानी झाली, आजीची परेशानी झाली, मिस्टरांची परेशानी झाली, तर मी त्यांना माफी मागेल. कारण की असं ना, प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी निघतं आणि त्यांची माझ्यामुळे त्यांची परेशानी होती. पण माझ्यासाठी हे ना तिघं ना खूप लकी आहे. मी असं म्हणेल की माझ्या आयुष्यात हे तिघं आहेत, अगदी समजदार आहेत. मी थोडीशी चिडचिडी आहे, चिडचिडपणा होतो, याला आपण कमी करू शकतो. कारण की आणि घरचे सहन करतात त्यावेळेस की जाऊ दे बाबा, ती ह्या सिच्युएशनमधून जात आहे, तिला कोणी काही बोलू नका. पण आपण स्ट्रॉंग राहा, बाळासाठी पॉझिटिव्ह राहा, स्वामींचा जप करा, सगळं काही ठीक होईल, सगळं काही छान होईल. घाबरून जाऊ नका. कितीतरी पेशंट घाबरून म्हणतात की माझं सीझर करा, पण माझं तसं नव्हतं की माझं नॉर्मल डिलिव्हरी करा. पण जेव्हा कळलं की बाळाला त्रास होतो तेव्हा लगेच डिसिजन घेतला, सिग्नेचर वगैरे केल्या आणि सी सेक्शनला आम्ही हो बोललो. मग ठीक आहे, मी इथेच हा व्हिडिओ संपवते. अजून काही राहिलं असेल माझ्याकडून तर मला नक्की कमेंटद्वारे कळवा. आता बाळ पण आहे, मी असाच व्हिडिओ बनवत आहे, असंच इथे बसून खाली बसून पिलो. तर अजून मी डिलिव्हरी बॅगचा व्हिडिओ शूट करून ठेवला आहे, ते देखील तुम्हाला सांगेल. तेव्हा माझं लाईफस्टाईलचं चॅनल नव्हतं, मी असं शूट करून ठेवलं होता. काय काय गोष्टी उगीचच घेतल्या, काय काय गोष्टी खरंच गरजेच्या होत्या, कुठल्या गरजेच्या ते देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि प्लीज असं आमचं दिवसभर चालू असतं. आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इथून पुढे मी आता डेली व्हिडिओ टाकणार आहे, तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. बाय करा. बाय बाय बाय. थँक्यू एव्हरीवन. बाय बाय ऑल ऑफ यू. बघितलं. हा चला बाय बाय. पिपी दे ना. बाय बाय. काही असेल तर मला नक्की कमेंटद्वारे विचारा.